नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासदायक बातमी समोर येत आहे. आता ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केले नाहीये त्यांना आता नवीन ई-के-वाय-सी करण्यासाठी सुवर्ण संधी भेटलेली आहे. बऱ्याच दिवसापासून बऱ्याच लाडक्या बहिणीचे कमेंट येत आहे की सर आम्हाला नवीन ई-के-वाय-सी करण्यासाठी जे आहे ते कधी भेटणार आहे? आम्हाला नवीन के-वाय-सी करायची आहे. आम्ही के-वाय-सी केली नाहीये. आम्ही के-वाय-सी न केल्यामुळे आमचे हप्ते बंद करण्यात आलेले आहेत. आम्ही पात्र असून सुद्धा आमचे हप्ते बंद झालेले आहेत. या ठिकाणी पहा बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून असे भरपूर प्रश्न येत आहेत की सर आम्हाला ई-के-वाय-सी कधी करायची किंवा ई-के-वाय-सी नवीन ई-के-वाय-सी कधी सुरू होईल? असे भरपूर प्रश्न लाडक्या बहिणींचे येत आहेत. भरपूर कमेंट येत आहेत. तर त्याच टॉपिकवर आजचा व्हिडिओ असणार आहे की तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी कधीपासून सुरू होणार आहे? काय होणार आहे? संपूर्ण ए टू झेड तुमचे मनातले प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये मी जे आहे ते पूर्णपणे तुमच्या मनातले प्रश्नाचे उत्तर आज देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि ज्या लाडक्या बहिणींना मार्च व एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला नाही, त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा कारण की त्यांचे हप्ते का बंद झालेले आहेत आणि कधी सुरू होतील, तुम्ही काय केल्यानंतर सुरू होतील, याचं संपूर्ण प्रश्नाची उत्तरं भेटणार आहेत. परंतु त्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा कारण की लाडक्या बहिणीची नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती भेटत असते. तर या ठिकाणी पहिलं जे आहे ते पात्रता तपासणं गरजेचं आहे. लाडक्या बहिणी पात्रता कोण आहेत? कारण की बऱ्याच लाडक्या बहिणीला जे आहे ते माहिती नाही की पात्रता काय आहे. तर या ठिकाणी दरवर्षी जी आहे ती पात्रता तुमची स्वतःची चेक करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. तर या ठिकाणी पहा, पात्रता अशी आहे की आता जूनपर्यंत जून 2026 पर्यंत ज्या लाडक्या बहिणीचं 65 वर्ष झाले असेल, ज्या लाडक्या बहिणींना 65 वर्ष पूर्ण झाले असतील, तर ह्या लाडक्या बहिणी ऑटोमॅटिक जे आहे ते अपात्र होणार आहेत के-वाय-सी केल्यानंतर. हे लक्षात ठेवा कारण की आता 65 वर्षाची जे आहे ते वयोमर्यादा दिलेली आहे आणि कमीत कमी जे आहे त्यांचं वय 21 वर्षे पूर्ण असणं आवश्यक आहे. 21च्या अगोदर जर तुमचं 19 असेल किंवा 17-18 असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र असणार नाही आहेत योजनेमध्ये. त्यामुळं तुमचं वय जे आहे ते 21 वर्षे पूर्ण असायला पाहिजे आणि 65 वर्षाच्या 65 वर्षे जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे. त्यापेक्षा जास्त असायला नको आणि त्यापेक्षा जर जास्त असेल तर त्या ठिकाणी अपात्र केलं जातं. त्यांना जे आहे ते अपात्र केलं जातं, हे लक्षात ठेवा. कुटुंबामध्ये कुणाच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे का हे चेक करा. तुमच्या घरामध्ये जर कुणाच्या नावावरती 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्टेटस चेक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आर-टी-ओचा विषय दाखवला जातो. आर-टी-ओ असं तुमचं रिझन जे आहे ते आर-टी-ओ दाखवलं जातं. तुमच्या घरातील तुमच्या कुटुंबातील कोणत्यातरी सदस्याच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे असं दाखवलं जातं. त्यामुळे तुमचा जे आहे ते हप्ता बंद केलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला जे आहे ते अपात्र केलेलं आहे. त्यामुळे तुमचा हप्ता जे आहे ते बंद केलेला आहे असं या ठिकाणी सांगितलं जातं. लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपासून हप्ते भेटत नाही आहेत. नोव्हेंबरपासून जे आहे ते हप्ते भेटत नाहीत आणि काही लाडक्या बहिणीला जे आहे मार्च व एप्रिल महिन्यापासून हप्ते जे आहे ते बंद झालेले आहेत. तर या ठिकाणी पहा, मार्च आणि एप्रिल महिन्याचे ज्यांचे हप्ते भेटले नाहीत त्यांनी या ठिकाणी कमेंट करून सांगा कारण की त्यावरती पण आपण तुम्हाला जे आहे ते संपूर्ण माहिती देणार आहोत आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपासून हप्ते बंद झालेले आहेत त्यांना पण या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण ए टू झेड माहिती सांगणार आहोत. परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला लाईक करा. जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण की त्या लाडक्या बहिणीला पण समजेल की आपण जर पात्र असेल तर पात्र असताना आपल्याला काय करावं लागेल की आपला हप्ता पुन्हा सुरू होण्यासाठी. तर या ठिकाणी पहा, आता संपूर्ण लाडक्या बहिणीचे जे आहे ते प्रश्न आहेत की आम्हाला ई-के-वाय-सी कधी सुरू होईल आणि आम्हाला ई-के-वाय-सी कधी या ठिकाणी करता येणार आहे, हे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर ह्या व्हिडिओमध्ये देतो. चला आपण बघूयात. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला ई-के-वाय-सी कधी करता येईल हे तुम्हाला संपूर्ण माहिती देतो. तर या ठिकाणी पहा, ई-के-वाय-सी तुम्हाला करताना कधी करायची, तर या ठिकाणी पाहू शकतात, मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्याचे ई-के-वाय-सी करायचे आहे. महिला व बालविकास विभागाची सब के-यू म्हणून UIDने नियुक्ती केलेली आहे. त्यामुळं महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेसाठी पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर व ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी प्रमाणीकरणासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला मुद्दा कुठला लक्षात ठेवायचा आहे की तुम्हाला ई-के-वाय-सी कधी करता येणार आहे. तर पहिल्याच लाईनीमध्ये तुम्हाला हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. या ठिकाणी पहा,
पहिल्या लाईनीमधला जो आहे तो हा मुद्दा लक्षात ठेवा. इथं काय दिलेलं आहे की माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांना ई-के-वाय-सी करायची आहे. तर या ठिकाणी पाहू शकतात आता सध्या जे आहे ते जून महिना सुरू आहे आणि जून महिन्यातच तुम्हाला ही ई-के-वाय-सी करण्यासाठी सुरू होणार आहे. जून महिन्यामध्ये तुम्हाला ई-के-वाय-सी करावं लागणार आहे. हा शासन निर्णयामध्ये संपूर्ण माहिती दिलेली. हा तुम्हाला शासन निर्णय पाहिजे असेल तर मला कमेंट करा, तुम्हाला हे शासन निर्णयाची लिंक देऊन टाकणार आहे. त्यानंतर पहा तुम्हाला जून महिना सुरू झाल्यानंतर ई-के-वाय-सी करताना किती दिवस तुम्हाला जे आहे ते ह्याचा टाईम भेटणार आहे ई-के-वाय-सी करण्यासाठी ते पण तुम्हाला सांगतो. ते पण लाईव्ह तुम्हाला ह्या शासन निर्णयामध्येच दिलेले आहे. तर या ठिकाणी पाहू शकतात त्यासाठी किती दिवस दिलेले आहेत. तर हा पॉईंट लक्षात घ्या तुम्ही. ह्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला किती दिवस जे आहे ते ई-के-वाय-सी करण्यासाठी राहणार आहेत. तर या ठिकाणी पहा तसेच योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सी करणं बंधनकारक राहणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकतात तुम्हाला जून आणि जुलै महिना हे 2 महिने ई-के-वाय-सी करण्यासाठी कालावधी दिला जाणार आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला लाईव्ह तुम्हाला या ठिकाणी या शासन निर्णयामध्ये दिलेली माहिती तुम्हाला दाखवत आहे. तर नक्कीच तुमच्या मनामध्ये या ठिकाणी पहा लाडक्या बहिणीचे बरेच प्रश्न आलेले होते. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल की ज्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी केलेली नाही आहे त्यांना ई-के-वाय-सी करायची. त्यांचे भरपूर प्रश्न आलेले होते की सर आम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी कधी भेटणार आहे. मला ई-के-वाय-सी करण्यासाठी आता जून महिन्यापासूनच सुरू होणार आहे. जून महिना जे आहे ते सुरू झालेला आहे. लवकरच आता या ठिकाणी अपडेट येणार आहे. लवकरच नवीन शासन निर्णय जी येईल ई-के-वाय-सी करण्यासाठी अशा प्रकारचा शासन निर्णय येणार आहे. आणि त्या शासन निर्णयामध्ये अशा प्रकारचं जे आहे हे लिहिलेलं असतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय येईल. अशा प्रकारचा शासन निर्णय तुम्हाला लवकरच पाहण्यासाठी भेटणार आहे. आणि शासन निर्णय आल्यानंतर आपली जे आहे ते वेबसाईटवरती ई-के-वाय-सी करण्यासाठी सांगणार आहेत. वेबसाईटवरती सध्या जे आहे ते ई-के-वाय-सी करण्यासाठी कुठलंही ऑप्शन दिलेलं नाही. तुम्हाला लाईव्ह दाखवतो. तर या ठिकाणी पहा लाईव्ह तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी ई-के-वाय-सी करण्यासाठी कुठलंही ऑप्शन दिलेलं नाही आहे लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्यासाठी याच वेबसाईटवर तुम्हाला ऑप्शन भेटणार आहे. या ठिकाणी जेव्हाही तुम्हाला ऑप्शन भेटेल ई-के-वाय-सीसाठी त्यावेळेस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीला शेअर करायला विसरू नका. आणि तुमचे काही जे प्रश्न असतील ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. या ठिकाणी पहा तुम्हाला जर तुमची पात्रता तपासायची असेल तर या ठिकाणी दिलेली आहे ही पात्रता आहे. हे तुम्हाला चेक करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा व्हिडिओ थांबवा आणि संपूर्ण जे आहे तुमची पात्रता तपासा. तुम्हाला जर अशा प्रकारची तुम्ही पात्रता निकषामध्ये बसत असाल तर तुम्ही जे आहे ते पात्र आहेत असं समजायचं आहे. आणि या ठिकाणी पहा अपात्रता, जर तुम्ही ह्या निकषात बसत असाल तर तुम्ही अपात्र आहे असं या ठिकाणी समजायचं आहे. तर नक्कीच या ठिकाणी पहा लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी कधी सुरू होणार आहे. लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्यासाठी कधीपासून जे आहे ते त्यांना किती दिवस जे आहे ते कालावधी दिला जाणार आहे. ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला कधीपासून सुरू होणार आहे. ही संपूर्ण ए टू झेड माहितीचे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटले असेल. तुम्हाला थोडी पण माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे पण तुम्हाला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून नक्की ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओपर्यंत. जय हिंद, जय महाराष्ट्र.